मूल्यवर्धित कर प्रणालीच्या संदर्भामध्ये क्रमांक 32 हे बिल या ठिकाणी आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जो उद्देश सांगितला तो मुळामध्ये या बिलामध्ये नाही। जे तुम्ही सांगितलं त्या बिलाशी विसंगत अशा स्वरूपाचं तुम्ही आपलं भाष्य केलेलं दिसतंय। अध्यक्ष महोदय, घाऊक पुरवठा करणाऱ्या बंकर सप्लाईज व्यापाऱ्यांनी सागरी जलवाहनांना केलेली मोटार स्पिरिटची विक्री ही किरकोळ विक्री केंद्रातून केलेली किरकोळ विक्री असा दावा करून अशा मोटार विक्रीवरील मूल्यवर्धित कर प्रदान करण्यापासून महाराष्ट्र मूल्यवर्धित कर 2002-2005 च्या 9 याचा निर्देशयुक्त अधिनियम केलेला आहे। याच्या कलम 41 च्या पोटकलम 4 च्या खंड अन्वय शासनाने काढलेली अधिसूचना वित्त विभाग क्रमांकाने 2000 म्हणजे जी काय आहे कराधान 30 नोव्हेंबर 2006 अन्वय 1 एप्रिल 2000 पासून सूट होण्याची हक्क मागणी केलेली। अध्यक्ष महोदय, यामधून आपल्यापर्यंत म्हणजे ज्या मोठ्या बोटी आहेत म्हणजे डीप सी, तुम्ही म्हटलं डीप सी मध्ये खोल समुद्रामध्ये ज्या जाणाऱ्या बोटी आहेत त्या बोटीपर्यंत लहान बोटींमधून डिझेल नेऊन त्यांना पुरवठा करण्याची एक पद्धती त्या ठिकाणी आहे। आणि हे करत असताना ज्या ठिकाणी डीप सी मधल्या ह्या बोटी आहेत त्यांना देत असताना त्या पेट्रोल पंपाच्या दराप्रमाणे त्यांना टॅक्स लागावा अशी त्यांची मागणी होती। आपण त्याच्यावर जो कर लावत होता तो विसंगत होता, म्हणजे याच्याशी विपरीत होता। पेट्रोल पंपाला डायरेक्ट पेट्रोल पंपापासून रिटेल म्हणून जो आपण टॅक्स लावत होतो तो टॅक्स आणि डीप सी मध्ये जाऊन लावणारा जो टॅक्स, ह्या टॅक्स मध्ये जे अंतर होतं त्या संदर्भामध्ये, तर त्या अंतरामधली जी सूट आहे ती त्यांना मिळावी या संदर्भामधली अधिसूचना या ठिकाणी दिसते। माझा प्रश्न पहिला असा आहे की दिनांक 31/11/2006 ची अधिसूचना ही केवळ तेल कंपन्यांसाठी होती। आपण जी काढलेली अधिसूचना होती ती फक्त केवळ तेल कंपन्यांसाठी होती। त्यात आज पूर्वलक्ष्य प्रभावाने हे 145 पासून दुरुस्ती करणं अयोग्य आहे। तुम्ही किती मागे जा याच्या संदर्भात नियम आहेत की नाही? मागे जाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आता याच्यामध्ये 145 पासून मागे जायला लागलेला असतात, म्हणजे तेव्हापासून तर आजपर्यंत बरंच त्याच्या संदर्भातलं असेसमेंट होऊन त्यांना सूट देण्याच्या संदर्भामध्ये विचार तुम्हाला करावा लागेल। त्या मला म्हणायचं आहे की यामध्ये किती बंकर तेल विकणाऱ्यांना फायदा होणार आहे, किती व्यापाऱ्यांच्या अपीलमध्ये किती महसूल अडकलेला आहे, या सर्व बाबींची माहिती आता आपण द्यायला पाहिजे की तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर याचा लाभ होणार तो किती बंकर व्यापाऱ्यांना होणार आहे, यामध्ये किती महसूल अडकलेला आहे, किंवा जो महसूल अडकलेला आहे जो तुमच्या याच्यामध्ये म्हणजे ज्या दिवशी अशा स्वरूपाचे निर्णय झाले तो महसूल अडकलेला आहे तो कंपन्यांमधून म्हणजे आपल्या अपिलेट ऑथॉरिटी ज्याला आम्ही त्या संदर्भामध्ये की आपल्याकडून निर्णय झाल्यानंतर न्यायाधिकरणाकडे जाण्याची जी प्रथा आहे त्या न्यायाधिकरणाकडे जाऊन त्या ठिकाणी ते अपिलेट ऑथॉरिटीकडे की ते पैसा आपला अडकलेला आहे, अपिलेट ऑथॉरिटीकडे जो पैसा अडकलेला आहे त्या न्यायाधिकरणाने निर्णय आपल्याकडे असं दिला की आता हा बंकरमधून जो पैसा आहे जो तुम्ही जमा केलेले पैसे आहेत ते पैसे यांना परत देण्यात यावे। जो टॅक्स तुम्ही जमा केलेला आहे तो टॅक्स त्यांना परत देण्यात यावा असा निर्णय न्यायाधिकरणाने घेतला। आता न्यायाधिकरणाने निर्णय घेतल्यानंतर त्या न्यायाधिकरणाच्या निर्णयाच्या विरुद्ध खरं आपण अपील करायला पाहिजे होतं, आपण हायकोर्टात जायला पाहिजे होतं, कारण करोडो रुपये आहे, शेकडो कोटी रुपये आहे, करोडो नाही शेकडो कोटी रुपये आहे। मग ह्याच्यामधलं त्याच्यावर अपील का केलं नाही माझा पहिला प्रश्न आहे की यामधून त्याच्यावर अपील व्हायला पाहिजे होतं। आणि या बंकर तेल विकणाऱ्या कंपनीच्या अधिसूचनेत 2005 चे मूळ उद्देश आज कसे तुम्ही बदलू शकता? जे 2005 चे उद्देश आहे ते आज कसे तुम्ही बदलू शकता 2024 ला? आणि इतक्या मागे जाण्याचं प्रयोजनच काय? पहिली गोष्ट मला पहिला असं आहे की कुणाचे हितसंबंध याच्यामध्ये जोपासले गेले त्या कालखंडामध्ये की ज्यांनी या संदर्भामध्ये निर्णय न्यायाधिकरणाने दिला की यांना परत रिफंड करावा, रिफंड केला तर निर्णय दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध कोणत्या सचिवाने कोणत्या अधिकाऱ्याने त्या संदर्भामध्ये अपील केलं नाही। अपील न केल्यामुळे नामुष्की सरकार उभवली की सरकारच्या तिजोरीतनं पैसा परत द्यायची वेळ तुमच्यावर आली। आणि मग अशा संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय त्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे।
मुळामध्ये सरकारकडे आज पैसा नाही. सरकारकडे पैसा नसताना अशा स्वरूपाचे उद्योग जो अधिकाऱ्याने केले असतील किंवा ज्याचे निघले जातात त्याच्यामध्ये काय म्हणतो दुर्लक्ष असेल, अशा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर तुम्ही ताबडतोब कारवाई केली पाहिजे. माझा हाच उद्देश आहे की तुम्हाला 2024ला आणण्याची आज आवश्यकता का भासली, कशासाठी आज तुम्ही आणतात, इतक्या नंतरच्या कालखंडामध्ये या सुधारणा आणण्याचं कारण काय. मुळामध्ये समजलं पाहिजे की किती पैसा तुमच्याकडे आहे, न्यायाधिकरणाने काय निर्णय दिलेला आहे, कोणत्या कोणत्या न्यायाधिकरणाकडे अपील पेंडिंग होतं, त्या न्यायाधिकरणाकडे अपील पेंडिंग असताना किती पैशाच्या संदर्भामध्ये अपील होतं, किती लोकांनी अपील केले आहे, किती एका विशिष्ट कंपनीने या ठिकाणी अपील केलेलं दिसत आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे खाली की विस्थापित झालेल्या म्हणजे एका विशिष्ट कंपनीने या ठिकाणी महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण मुंबई यांनी मेसर भांबानी शिपिंग कंपनी लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणी 12 डिसेंबर 2022च्या न्याय निर्णयानुसार झालेलं आहे. याच्या आधीचे जे निकाल आहेत ते वेगळे. भांबानी आणि त्याची को कंपनी अशा 2 कंपन्या आहेत. त्यात डिझेल पुरवठा करणाऱ्यातल्या महत्वाच्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आहेत ज्या डीप सी मध्ये जाऊन त्या डिझेल पुरवठा करतात. या भांबानी कंपनीने त्या ठिकाणी न्यायाधिकरणाकडे अपील केलं. त्या अपिलाचा निर्णय नंतरच्या कालखंडामध्ये जो लागला त्या अपिलेट ऑथॉरिटीने निर्णय दिला 2022ला निर्णय दिला की ह्याच्या बाजूर आहे पैसा हा तुम्ही रिफंड द्या. न्यायाधिकरण ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही आहे. त्या न्यायाधिकरणाच्या वर आणखी तुम्हाला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. आपल्याला त्यापर्यंत लढाई लढता आली असते आणि शेकडो कोटी रुपये आपल्याला त्याच्यामधनं वाचवता आले असते. परंतु 2022 साली हा निर्णय घेण्याचा जो अधिकार ज्याला होता, जो त्या ठिकाणी अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याने हा निर्णय घेतला नाही. कदाचित त्या अधिकाऱ्याचे संबंध कंपन्यांशी असावे, कदाचित अन्य कोणाचे हितसंबंध त्या ठिकाणी असू शकतात. आणि अध्यक्ष महोदय, या माध्यमातूनच असा शेकडो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जर सरकारच्या तिजोरीतून जात असेल त्याची आपण गंभीरतेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. माझा प्रश्न यामध्ये असा आहे की महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाने 22 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही अपील करायला पाहिजे होतं, ते अपील का केलं नाही याचं उत्तर मला पाहिजे आहे. यापूर्वी 2022 ते 2023 मध्ये 2 वेळा अभय योजना आल्या. ॲम्नेस्टी स्कीम आपण 2 वेळा दाखल केलं. तुम्हाला ॲम्नेस्टी स्कीम जर 2 वेळा दाखल करून त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की तुम्ही आमच्याकडे जर तुमचा टॅक्स आमच्याकडे घेणं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही आमच्याकडे भरा, आम्ही 50% तुम्हाला सूट द्यायला तयार आहोत. 50% सूट देण्याच्या संदर्भातला निर्णय ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी घेतो मंत्री महोदय, तर त्यावेळेस अभय योजनेच्या संदर्भामध्ये त्यांनी सहभाग का घेतला नाही. मग जर त्यांना असं वाटत होतं की आम्हाला या संदर्भात सूट मिळू शकते तर 2 वेळा अभय योजना आणली तुम्ही, ॲम्नेस्टी 2 वेळा याच्यामध्ये आणली आणि त्यामधून 50% सूट त्यांना मिळायला म्हणजे 50% फार मोठी सूट होती. मग 50% सूट त्याला मिळत असताना त्याने अभय योजनेमध्ये सहभाग का घेतला नाही. याचं कारण मूळ असं आहे की त्यांना कोणीतरी हमी दिली होती की तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ नका, आम्ही तुमच्या बाजूने निर्णय करून घेऊ की 100% तुम्हाला यामधून रिफंड देऊ. त्यावेळेस 50% रिफंड मिळत असताना त्याचा लाभ न घेता 100% रिफंड घेण्याच्या हेतूने त्यांनी याचा लाभ घेतलेला नाही आहे. मला प्रश्न असा आहे की या ज्या 2 कंपन्या आता भांबानी आणि त्यांच्या अन्य कंपन्या असतील, या कंपन्यांच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय, या कंपन्यांच्या संदर्भामध्ये कोण असा आहे की ज्यांनी या अभय योजनेचा लाभ न घेता या ठिकाणी परत न्यायाधिकरणाकडे त्या ठिकाणी जाण्याचं पसंत केलं. वास्तविक असं आहे की इतका कोट्यावधी रुपयाचा, हजारो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू ज्यावेळेस अडकून पडलेला असतो त्यावेळेस आपण तो रेव्हेन्यू वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून ॲम्नेस्टी स्कीम तयार करत असतो. आणि मग ॲम्नेस्टी स्कीम त्याने लाभ का घेतला नाही त्याचा मला या दुरुस्तीच्या मार्गे स्वतंत्र अभय देण्याचं प्रयोजन काय आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे. या प्रकारे अभय योजनांचा फायदा न घेणारे अपील प्रलंबित असलेल्या किती प्रकरणात स्वतंत्रपणे विविध पर्याय आणणार आहे. म्हणजे या अभय योजनेचा लाभ न घेणारे असे किती कंपन्या राहिलेल्या आहेत आणि किती कंपन्या याच्या संदर्भामध्ये अजून सहभागी होण्याच्या याच्यात आहे. म्हणजे याचा 2 कंपन्यांच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे.
परंतु अजून किती कंपन्या या संदर्भामध्ये राहिलेल्या आहेत त्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे की या प्रकारे अभय योजनांचा लाभ न फायदा न घेणारे व अपील प्रलंबित असलेल्या किती प्रकरणात स्वतंत्रपणे विविध पर्याय आणणार आहात? यात सरकारी कंपन्या किती आहे? त्याकरता तेल कंपन्यांकरता काही तरतूद केली नाही, केवळ खाजगी व्यापारी वर्गाकरता हे दुरुस्त केलेले आहे का? आपल्या सरकारी कंपन्या ज्या 4 कंपन्या पण त्या कालखंडामध्ये तेल कंपन्यांच्या 4 कंपन्या होत्या, त्या 4 कंपन्यांना त्या ठिकाणी ही सवलत मिळत नव्हती. मग खाजगी व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सवलत देण्याचं प्रयोजन काय आहे? आणि जर त्याच्यामधून ह्याला हे तुम्ही सूट देत असाल तर किती कंपन्या अशा राहिलेल्या आहेत की ज्या कंपन्या अजून याच्यामध्ये मागणी करू शकतात? म्हणजे आता ह्याने मागणी केली, न्यायाधिकरणाने केला, त्याच्यावर आपण अपील केलं नाही, आणि दुसऱ्यांना जर आणखी मागणी केली या संदर्भात कंपन्यांनी, त्या कंपन्यांनी अपील करत असताना किती कंपन्यांना तुम्ही या ठिकाणी सूट देणार आहात? या सूट देण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, एक मापुली याच्यामध्ये अपील न केल्यामुळे तुमचं हजारो कोटी रुपयाचं नुकसान आहे, हजारो कोटी रुपयाचं. म्हणजे एक चूक सरकारला किती होते याचा जिवंत अनुभव आपण या ठिकाणी घेतोय. सरकारकडे आज पैसा नाही आहे. व्हॅटच्या संदर्भामध्ये वेगळी भूमिका आपण घेतो आहोत. ज्यावेळेस जीएसटी लागू झाला तर जीएसटी लागू केल्यानंतर व्हॅटमध्ये व्हॅट आहे ना, अजून व्हॅट आहे अजून. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, तर मला ह्याच्या संदर्भातले उत्तर पाहिजे की किती कंपन्या अजून प्रलंबित आहेत. मला ह्याचंही उत्तर पाहिजे या संदर्भामध्ये की जीएसटी पूर्वीची वसुली किती बाकी आहे. आपल्याकडे व्हॅट वेगळा केला, पण व्हॅट सर्वसाधारणपणे 4 यांना आपण लागू केलेला आहे. डिझेल, पेट्रोल, सीएनजी आणि आणखी अशा 4 यांना आपण आता व्हॅट, अजून आपल्या दारू, अशा 4 याच्यावर अजून आपला व्हॅट आहे. मग जीएसटी लागू व्हायच्या आधी जो व्हॅट होता तो व्हॅट, मी आणखी 2-3 तास बोलतो, लक्षात येत नसेल तर काय, हा चालू द्या, माझं चालणार आहे. तर जो व्हॅट आता या संदर्भामध्ये आहे, तर या जीएसटी लागायच्या आधी व्हॅटच्या माध्यमातून किती येणं आपलं अजून बाकी आहे ह्याची आकडेवारी मला पाहिजे. दुसरं यामध्ये असं आहे की जवळपास जीएसटी लागण्याच्या आधी 1 लाख कोटी थकबाकी ही व्हॅटच्या अपीलेट ऑथॉरिटीमध्ये आहे. ही रक्कम छोटी नाही आहे. 1 लाख कोटी रक्कम ही लहान नाही आहे. 8 लाख कोटीचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे आणि त्याच्यामधून 1 लाख कोटी या व्हॅटच्या आधीची, म्हणजे जीएसटी लागायच्या आधीची रक्कम आपल्याकडे येणं बाकी आहे. माझा प्रश्न असा आहे या संदर्भामध्ये की ही जी आपली येणं बाकी आहे रक्कम, ही येणं बाकी असलेली रक्कम हे अनेक न्यायाधिकरणाकडे, अपीलेट ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे. अनेक अपीलेट ऑथॉरिटीकडे पेंडिंग दाखवत आहे आपल्याकडे. याच्याकडे अपीलला स्टे दिला, 500 कोटीला या कंपनीने स्टे दिला, त्या कंपनीने स्टे दिला. वर्षानुवर्ष अपीलेट ऑथॉरिटीकडे किंवा न्यायाधिकरणाकडे हे रक्कम आपली या कारणासाठी प्रलंबित आहे. काही किरकोळ कारणासाठी इथं आपण निर्णय दिला गेला की अपीलेट ऑथॉरिटीकडे जायचं, अपीलेट ऑथॉरिटीला त्या ठिकाणी स्थगिती द्यायची. स्थगिती देताना तो रक्कम जे 500 कोटीची, 5000 कोटीची, 10,000 कोटी रुपयाची ही रक्कम जी आहे, ही रक्कम त्याच्यामध्ये अडकून पडतं. मग आपलं त्याच्यामधलं बिनव्याजी रक्कम त्याच्यामध्ये अडकून पडते. यांना एखाद्या कंपनीचं हे ध्येय असतं की 100 कोटी रुपये त्या संदर्भामध्ये जर असतील तर 100 कोटी रुपये अपीलेटमध्ये आठवायचे, स्टे घेऊन टाकायचा. म्हणजे याला 100 कोटीचं जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचं व्याज वाचताना जातं, पडलेलं आहे त्याच्यामध्ये. अशा 1 लाख कोटी रक्कम जर या ठिकाणी पडलेली असेल तर बिनव्याजी ते वापरतात आणि सरकारचं त्यामध्ये नुकसान होत आहे.
माझं रिक्वेस्ट तुम्हाला असे या संदर्भामध्ये आहे की हे सगळे पैसे वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सरकारने काही खास उपाययोजना करण्याची गरज आहे। यामध्ये अध्यक्ष महोदय, न्यायाधिकरणाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय की एक तर सगळ्या न्यायाधिकरणांच्या संदर्भामध्ये किती अपील पेंडिंग आहे याची यादी एक प्रकाशित केली पाहिजे। तुमचे कोणकोणत्या विशिष्ट न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहे का? न्यायाधिकरणाच्या माध्यमातून काही हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, काही हायकोर्टामधले अपील हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। सुप्रीम कोर्टामध्ये किती हजार प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यात किती रेव्हेन्यू थांबलेला आहे? न्यायाधिकरणाकडे किती रेव्हेन्यू या संदर्भामधला थांबलेला आहे? आणि या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो की ही गंभीर बाब आहे। 1,00,000 कोटी जर तुमचे या ठिकाणी अपिलेटमध्ये आढळले असतील तर मला वाटतं की या संदर्भामध्ये ज्या काही सुधारणा पुढच्या कालखंडामध्ये करायच्या आहे त्या सरकारने रेव्हेन्यू मिळण्याच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्री महोदय की हा पैसा वसूल करण्यासाठी आता तुमचा जीएसटी तर झाला, आता व्हॅटच्या मधला पैसा अडकलेला आहे, व्हॅटच्या आधीचा पैसा अडकलेला आहे। हा पैसा वसूल करण्यासाठी ज्या ज्या न्यायाधिकरणाकडे हा पैसा आहे याची यादी तयार करून त्या न्यायाधिकरणाच्या बरोबर वारंवार बैठका झाल्या पाहिजे। या बैठका याच्यासाठी झाल्या पाहिजे की बाबा लवकर निर्णय तरी द्या आम्हाला। या संदर्भात लवकर निर्णय होण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे। म्हणजे न्यायाधिकरणाकडे जर अशा स्वरूपाचा पाठपुरावा सातत्याने केला तर काही त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकेल। काही राज्य सरकारकडे आपल्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे, काही आपल्या सेल टॅक्स कमिशनरकडे असतं, काही ऍडिशनल कमिशनरकडे असतं, काही डेप्युटी कमिशनरकडे, काही असिस्टंट कमिशनरकडे आहे। काही अशा स्वरूपाचे अपील जे आहेत त्या अशा स्वरूपाचे अपील त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांकडे पेंडिंग आहे। कमीत कमी न्यायाधिकरणाकडे पेंडिंग असल्यापेक्षा आपल्या अधिकाऱ्यांकडे जे पेंडिंग अपील आहेत हे सारे अपील त्या ठिकाणी हे सारे अपील निर्णयात काढण्यासाठी त्या ठिकाणी राज्य सरकारनं जर केलं तर त्याच्या माध्यमातून हजारो कोटीचा रेव्हेन्यू हा सरकारच्या जमामध्ये हे तर तुमच्या अधिकारामध्ये आहे। तुमच्या डेप्युटी कमिशनरकडे किंवा ऍडिशनल कमिशनरकडे या ठिकाणी जे काही अपील असतील हे तर तुमच्या अधिकारामधले आहे। त्यांना आपण वेग आणला पाहिजे की ताबडतोब तुम्ही तारखा द्या, ताबडतोब आता निर्णय जो द्यायचा असेल तो द्या, पण अपिलाचे निर्णय लवकर होऊ द्या। नाहीतर वर्षानुवर्ष काय असतं की आपल्याकडे पद्धत झालेली आहे की घेतलं की एखाद्या डेप्युटी कमिशनरकडे अपील करायचं, डेप्युटी कमिशनरला त्या ठिकाणी बराच वेळ मिळत नाही बऱ्याचदा, त्यामुळे दुसरा डेप्युटी कमिशनर होतो, तिसरा डेप्युटी कमिशनर होतो, परंतु त्याचा तारखा मिळत नाही। अशा स्थितीमध्ये आपला रेव्हेन्यू तर अडकून पडतो, त्याचं काम बघतं, तो म्हणतो मला स्टे मिळालेला होता, आता काही मला चिंता नाही आहे। आणि त्यामुळे आपल्याकडे या हजारो कोटी रुपयाचं नुकसान त्या माध्यमातून होऊ शकतं, होत आहे, आज होऊन राहिलेलं आहे। म्हणून अध्यक्ष महोदय यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे। न्यायाधिकरणाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हे सारे प्रस्ताव जे आहेत या प्रस्तावावर विशेष अशा स्वरूपाची एक समिती नेमली पाहिजे। रेव्हेन्यू मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कमिशनरच्या अध्यक्षतेखाली अशा स्वरूपाची एक रिव्ह्यू कमिटी की कुठे कुठे आमचा रेव्हेन्यू अडकलेला आहे, जो जीएसटीच्या आधीचा आहे, जो व्हॅट असतानाचा आधीचा रेव्हेन्यू आहे। आता यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आयजीएसटी म्हणजे इंटरस्टेट जीएसटीच्या संदर्भामध्ये असेल, म्हणजे जो आपल्याकडे आयजीएसटीचा असेल, राज्य सरकारचा जीएसटी असेल, आपल्या राज्य सरकारचे टॅक्सेस असतील, केंद्र सरकारचा जीएसटी असेल, या त्रिस्तरीय पद्धतीमध्ये जी काही व्हॅट अजून आपल्याकडे सुरू आहे, ज्या व्हॅटच्या माध्यमातून ज्या ज्या 4 गोष्टींसाठी आपण व्हॅट लावतो आहोत, म्हणजे पेट्रोलसाठी, डिझेलसाठी, सीएनजी साठी आणि दारूसाठी व्हॅट्स लावत असताना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागच्या वर्षाच्या 5% वरून 10% दारूचा व्हॅट वाढवला। माझा प्रश्न असा आहे, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केलेली ही उपाययोजना होती, त्यांना आपली अपेक्षा होती की काही उत्पन्न याच्यामध्ये वाढेल, परंतु टॅक्स 5% वरून 10% दारूवर गेला।
आपल्याला त्या माध्यमातून आयजीएसटीमधून किती उत्पन्न मिळालं. उलट माझा असं आता मी आकडेवारी जे घेतली सरकारकडनं तर 10% टॅक्स केल्यानंतर आपल्या टॅक्समध्ये कमी आली, म्हणजे उत्पन्न कमी आलं. ते उत्पन्न अधिक व्हायला पाहिजे. 6 महिन्याची जर आकडेवारी पाहिली तर उत्पन्न अधिक व्हायला पाहिजे होतं. मग एकंदर स्पर्धेच्या या कालखंडामध्ये जो व्हॅट जे आपल्या हातामध्ये आहे, जीएसटी आपल्या हातामध्ये नाही, ते आपल्याला जावं लागेल याच्याकडे दिल्लीला जावं लागेल. दिल्लीला शेवटी त्यांचा निर्णय तो त्या कॉन्फरन्समध्ये होईल, तो निर्णय होईल. परंतु व्हॅटच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार अजून आपल्याला आहे. ज्या आयजीएसटीच्या संदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मग याच्यामधून उत्पन्न वाढीच्या साधनं आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल ना. अजूनही आपल्याला खालचे टॅक्स कमी करणं वाढवण्याचा अधिकार जो या स्टेटच्या कायद्यामध्ये तो आपल्याला अधिक दिलेला आहे. माझं म्हणणं आहे की वाईनच्या संदर्भामध्ये, दारूच्या संदर्भामध्ये किंवा अशा संदर्भामध्ये शेजारच्या राज्यांमध्ये जे काही टॅक्सेशन आहे त्या राज्याच्या टॅक्सेशनच्या बरोबरीला किंवा त्याच्या खाली काही भाग आपल्याला आणून आपल्याला याच्यामधनं अधिक रेव्हेन्यू किंवा अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल या दृष्टिकोनातनं कार्यवाही करायची आहे. निव्वळ टॅक्सेशन वाढवणे हा प्रकार नाही आहे. आता असं अलीकडे दिसायला लागलं की हा टॅक्स जो 10% केला ह्याच्यामध्ये चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं. आणि चोरीचं प्रमाण वाढत असल्यामुळे निव्वळ टॅक्स वाढवला म्हणून चोरीचं प्रमाण वाढायला लागलं. नाहीतर मग त्याच्यामध्ये बरोबरीचा जर टॅक्स असता तर चोरीचं प्रमाण त्या कालखंडामध्ये कमी प्रमाणामध्ये झालं असतं. माझा आणखी असा आहे की एसजीएसटीच्या संदर्भामध्ये स्टेट कलेक्शन तुम्हाला स्टेट जीएसटीच्या माध्यमातून तुम्हाला वाढवता येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, वाईन, आता या संदर्भामध्ये हा निर्णय आला. तुम्ही समजा निर्णय घेतात, मुख्यमंत्री महोदय या निर्णयाचं तुम्ही अवलोकन करा. मला असं वाटतं की बिल आणलं आहे, या बिलाच्या संदर्भातलेच तुम्ही आधी खात्री करा की आपल्याला किती पैसे द्यावे लागतात, काय द्यावे लागतात तेवढे पैसे. जर सरकारच्या तिजोरीमधनं केलेला वसूल केला टॅक्स परत करायची वेळ आपल्याकडे येत असेल तर ही गोष्ट बरोबर नाहीये. आणि तो छोडा नाही आहे. तुम्ही जी आकडेवारी घ्या, डोळे पांढरे होतील एवढी आकडेवारी आहे. ही व्यापाऱ्यांची फसवणूक आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांची फसवणूक आहे. अध्यक्ष मी पोटतिडकीनं बोलताय तुमचं उत्पन्न वाढावं म्हणून. हे राज्य दिवाळखोरीमध्ये आहे. या राज्यात दिवाळा वाजलेला आहे. ह्या राज्यावर कर्ज झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर. हे कर्ज फेडण्याची क्षमता तुमच्या मध्ये नाही म्हणून वारंवार त्या कर्ज फेडण्यासाठी कर्ज काढतात. आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय तुमची वाईट परिस्थिती, आर्थिक परिस्थिती या कारणासाठी आली की तुम्ही टॅक्स जमा केलेला टॅक्स परत द्यायची वेळ तुमच्यावर येते. का नको कार्यवाही व्हायला? या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काय चौकशा करा या गोष्टीच्या, की काय अशा स्वरूपाचे हे कोड आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही करोडो रुपये परत करण्याची वेळ आली. आणि म्हणून माझं म्हणणं असंही आहे तुम्हाला त्या संदर्भामध्ये की रिटेलच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना ज्यावेळेस डीप सी मधला बंकरला तुम्ही परवानगी देणार, आत्ता या संदर्भामधला काय धोरणात्मक निर्णय पुढच्या कालखंडामध्ये घेणार आहात. पेट्रोल पंपामधून केलेली विक्री आणि डीप सी मध्ये बंकरच्या माध्यमातून केलेली विक्री ही समान धरण्याच्या संदर्भातलं धोरण तुम्ही आता घेत आहात. म्हणजे आता मला माझी चूक असू शकेल त्याच्यामध्ये, कदाचित मला माहिती कमी असू शकेल, परंतु मी जे सांगतोय आहे ते मला जे माहिती घेतलेली आहे किंवा त्याच्यामध्ये तर आपण पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये नाही म्हणतो पण रिटेलच्या संदर्भामध्ये म्हणतोय की रिटेल पेट्रोल पंप सोडून द्या तुम्ही, पण तो रिटेल विक्रीच्या संदर्भामध्ये मला एवढी माहिती पाहिजे आपल्याकडनं की डीप सी मध्ये जाण्यानंतर बंकरच्या माध्यमातून दिलेल्या डिझेलवर तुम्ही काय भाव आकारणार आहात. जी पद्धती आपल्याकडे पूर्वीची होती तीच पद्धती आपण ठेवली पाहिजे. बऱ्याचदा असं असतं, मगाशी बोलताना विखे पाटील या विषयाला सोडून एक विषय बोलले, म्हणजे तो विषय आहे ज्याच्याशी सोडून असं नाही की बऱ्याचशा डिझेलच्या माध्यमातून आपण 2500 लिटरपर्यंत मर्यादा काही ठिकाणी दिलेली आहे की ज्याच्यामधून सभासदांना ते डिझेल आपण त्या ठिकाणी द्यावं आणि त्याच्यावर आपण टॅक्स फ्री करतो. जर मूळ मच्छीमार सोसायट्या असतील आणि मच्छीमार सोसायट्यांनी डिझेल आपल्याकडनं घेतलं असेल तर त्या ठिकाणी सर्वसाधारण छोट्या मच्छीमार सोसायट्या किंवा सहकारी संस्था, या सहकारी संस्थांना डिझेलच्या वरचा टॅक्स आपण 100% माफ केलेला होता. व्हॅट आपल्या अखत्यारीत असल्यामुळे आपण तो माफ केला. परंतु
ज्या संस्थांना आपण लायसन्स दिलं आणि त्याला परवानगी दिली की तुम्हाला टॅक्स आम्ही माफ केलेला आहे, त्या परवानगीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तो टॅक्स त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या डिझेलचा जो उपयोग त्या सभासदांना व्हायला पाहिजे होता, त्या सभासदांना तो उपयोग न होता, त्या सभासदांना उपयोग न होता अध्यक्ष महोदय तो प्रत्यक्ष बाहेर विकला गेला. आणि मग याच्यावर ज्यावेळेस छापेमारी झाली, त्या छापेमारीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय त्या छापेमारीच्या संदर्भामध्ये लक्षात असं आलं की डिझेलवर जो फ्री टॅक्स आपण दिला, म्हणजे टॅक्स सोडून जो दिलेला, हेच डिझेल बाहेर बाजारामध्ये विकलं जातं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड होते. अध्यक्ष महोदय, अशा स्वरूपाच्या काही घटना ह्या आपल्या निश्चितपणे निदर्शनास आल्या आणि या निदर्शनास आल्यामुळे त्यावर काही बंधनं आपण घातले किंवा घालण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. माझा प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाच्या चोऱ्या हे याच्यामध्ये होऊ शकतात आणि या नावानं काही टॅक्स संदर्भात तो टॅक्स भरायचा आहे. प्रश्न माझा असा या संदर्भामध्ये की व्हॅटच्या संदर्भामध्ये आपण आणखीही काही किती वेळ लागेल? अजून एखादा तास लागेल मला. जेवायचं लोक बोलतायत, जेवणाची सुट्टी मागायची, एक दीड तास लागेल की फार वेळ लागेल? मग जेवणानंतर करूया. जेव्हा गव्हर्नमेंट याच्यावर सिरियस घेत नाही तर मी सिरियस घेतोय. नाही, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की 2:30 वाजता आले गेले तिकडे पाहणे इकडे पाहणे, एक मंत्री गेला दुसरा मंत्री आला. हे मी काय या ठिकाणी काही वेगळं बोलतोय का? आपण योग्यच बोलतायत आणि बिलाच्या सरकारला सूचना आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. मी येऊन बसलो. हा, माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलून घेतलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय बसलेले आहेत आणि भाऊ बोलतात म्हणून मी येऊन बसलो आणि मी उत्तर देणार आहे त्याला. उत्तर तुम्हालाच द्यावं लागणार आहे. मंत्र्यांचं मी पाहिलं ज्ञान त्याच्यामध्ये किती अगाध आहे. उद्देश वगैरे मी वाचले, ते बिल कुठे, ते बोलत कुठे होते हे मी पाहिलं. त्यामुळे मी आपला आभारी आहे. एकनाथरावजी खडसे साहेब, आपल्याला ऑनलाईन ठेवून जेवणासाठी पण खाते वाटप पण झालेलं नाहीये, स्वतःच कबूल केलंय ना. दुसरी गोष्ट म्हणजे नियमाप्रमाणे म्हणजे जर विधिमंडळाच्या वेळेला आपण एक सर्क्युलर काढतो की बाबा जर मला शक्य असेल तर दुसरा मंत्री उत्तर देईल. नाही, तुमचं म्हणण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःहूनच सांगितलंय की या ज्या काही बिल आहे त्याला उत्तर मीच देणार आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे सगळे सदस्य मला जेवायला भूक लागली असं म्हणतायत, म्हणून मी अर्ध्या तासासाठी सभागृह ऍडजस्ट करतोय आणि बरोबर 15:15 आता बोलणं 10-15 मिनिटच लागणार असतील तर हे बिल संपवून टाकू ना. मग तेच सांगायचं तुम्हाला. आपण सांगा कसं करायचं. ठीक आहे, एक 10 मिनिटामध्ये आटो. ओके, एक 5 मिनिटामध्ये आटोपण्याचा प्रयत्न. ठीक आहे, ठीक आहे. सभागृहाची विनंती मान्य केलेली आहे. माझ्या सूचना या संदर्भामध्ये आहेत. एक आणखी माझी सूचना यामध्ये आहे, एक सूचना म्हणून मी करतो या ठिकाणी की उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातने प्रोफेशनल टॅक्स, आपण ज्या प्रोफेशनल टॅक्सकडे आता फार दुर्लक्ष केलेलं आहे. तर मागे एक 5 वर्षापूर्वी पासून तर अनेक वेळा सभागृहामध्ये काही विषय प्रोफेशनल टॅक्सच्या विषय ज्यावेळेस आले तर शासनाने सांगितलेलं होतं की प्रोफेशनल टॅक्सचे सारे अधिकार हे आम्ही नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि कॉर्पोरेशन्स म्हणजे यांना आम्ही देऊ. माझं म्हणणं आहे की महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायता ह्यांचा ऑक्ट्रॉय बंद केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधने मर्यादित झालेले आहे. आता त्यांना उत्पन्नाचे साधनं मर्यादित झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रोफेशनल टॅक्सच्या संदर्भामधली एक दुरुस्ती, एकच मिनिट, दुरुस्ती या संदर्भामध्ये आणून हे अधिकार जे आहेत ते नगरपंचायत, पंचायत आणि आपल्या कॉर्पोरेशनला दिले पाहिजे, म्हणजे त्यांना उत्पन्नाचे साधनं मिळतील हा एक भाग.
आणि आता प्रोफेशनल टॅक्स फार काही पैसा आपल्याकडे येत नाही आहे, आज फार पैसा त्याला नाही आहे, म्हणून ते किमान त्या ठिकाणी काटेकोरपणे प्रोफेशनल टॅक्सच्या संदर्भामध्ये त्या कायद्याचं अंमलबजावणी कठोरपणे करून त्यांच्या तरी उत्पन्नामध्ये भर पडेल. ते राज्य सरकारचाच एक भाग आहे, उत्पन्नाचा भाग, म्हणून नगरपालिकांना या अनुदानामध्ये त्याच्या माध्यमातून भांडवल आणि विकासामध्ये त्याचं योगदान आपल्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आहे. मी आपल्याला या ठिकाणी शेवटचा एक प्रश्न विचारतो की हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपण हे करतो आहोत, तर मी आपल्याला विनंती करणार आहे, तुम्ही जरूर याच्या आता सुटी अर्धा तास आहे, हेच खात्री करा हे कशासाठी आणताय, कुणासाठी बिल आणतोय, कुणाच्या माध्यमातून आणतोय, कोण याच्या मागे आहे ही खात्री करा. मला माहिती आहे, लागलं खाजमीत मी माहिती दिली याच्या संदर्भात काय घडलेलं आहे मधल्या कालखंडामध्ये, पण हे तुम्ही जरूर खात्री करा. माझी विनंती एवढी की एवढा पैसा परत देऊ नका, ह्याच्यावर आणखी काही अन्य मार्ग शोधता येत असले तर आणखी पैसे त्याच्या संदर्भातले मार्ग परत करा. आणि एकच शेवटचं की हे सगळं करत असताना उत्पन्नाचे स्रोत काय मी वाढवणार, शेवटी तुमचं काय सरकारचं धोरण काय या संदर्भामध्ये, एक निव्वळ कर्ज घेणं, कर्जावरचं व्याज भरणं, परत कर्ज घेणं हे नाही करता निव्वळ उत्पन्नाच्यासाठी आपण काय करणार आहोत, हा उत्पन्नाचा पहिला आणि महत्वाचा विभाग आहे. हे विभागाच्या मध्ये रिफॉर्म दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दुरुस्त्या करताना एकच सांगतो की 1,00,000 कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे जे बाकी आहे ते कसे वसूल करता येतील बराबर त्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री महोदय, यामध्ये आपण सांगितलेलं आहे